आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक श्री लक्ष्मणराव चिंगळे सर आत्ता आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून समाज सुधारण्यासाठी आपल्याला आणखीन काय करता येईल या संदर्भातली त्यांची प्रतिक्रिया आणि त्या अनुषंगानं त्यांच्याकडून माहिती, त्यांची मतं आपण आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सर, देशभरातील समाज बांधव जे आहेत ते तुमच्या विचारांचे अनुयायी आहेत, तुम्हाला फॉलो करतात. काय सांगाल सर्व देशभरातल्या समाज बांधवांना? धनगर समाजामध्ये एक उणीव आहे. प्रामुख्यानं जे स्वतःला धनगर समाजाचे नेते म्हणून समजून घेतो किंवा समजतो, ते नेत्यांचे पाय जमिनीवर पाहिजे. आदर्श सांगता येतो पण आदर्श पाहता येत नाही किंवा अंगभूत आदर्श रुजवता येत नाही. जी माणसं अंगभूत आदर्श रुजवतात ती माणसंच समाजाला आदर्शवत ठरू शकतात. तर उदाहरण द्यायचं झालं तर कर्नाटकातले मुख्यमंत्री आदरणीय सिद्धरामय्या साहेब जवळजवळ 110 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असताना, मंत्र्यांचा पाठिंबा असताना आणि एक मास लीडर असताना एक वेगळी अशी छबी कर्नाटकात निर्माण केली. सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी कर्नाटक राज्यामध्ये काम केलं, त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि एका मिनिटामध्ये हायकमांड जो आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे म्हणून राजीनामा त्यांनी दिला. नाही म्हटलं असतं तर त्याला कोणी, माननीय सिद्धरामय्या साहेबांना कुणी खुर्चीवरनं खाली खेचू शकले नसते, इतकी ताकद होती. तरीसुद्धा विचारधारा ही महत्त्वाची असते सत्तेपेक्षा. सत्ता महत्त्वाची नाही. सत्ता केव्हाही हस्तगत करता येते, सत्ता गेलेली मिळवता येते, असलेली सत्ता घालवता येते. परंतु विचारधारा जी आहे, आयडियॉलॉजी जी आहे, आदर्श जो आहे, तो आदर्श तो आहेत. जेवढे समाज बांधव किंवा जेवढ्या पिढ्या, जनरेशन जेवढे आहेत, ते सर्व जनरेशनना आदर्शवत अशा प्रकारचा आदर्श आदरणीय सन्माननीय सिद्धरामय्या साहेबांनी घालून केलेला आहे. तो मानवजातीच्या कल्याणासाठी की प्रत्येक माणसानं समाजाचं संघटना असेल, राजकीय व्यवस्था असेल, सांस्कृतिक व्यवस्था असेल, सामाजिक संघटना असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून काम करत असताना की प्रत्येक माणसाने की या आदर्शाचा अनुसार करावा आणि आदर्शवत जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नवी पिढी एका विशिष्ट दिशेने चालली आहे. ती नवी पिढी एकत्र कशी येईल आणि युवा पिढीची जी ताकद आहे ती फार मोठी आहे धनगर समाजामध्ये, परंतु एका मुख्य प्रवाहामध्ये नाही. त्यांना प्रवाहामध्ये आणण्याचं काम करण्याचं हे नेते मंडळींनी योजनाबद्ध किंवा त्याला कन्स्ट्रक्टिव्ह असं म्हणतो, त्या पद्धतीनं जर काम केलं की संपूर्ण महाराष्ट्रभर आणि कर्नाटक आणि त्या अनुषंगानं संपूर्ण देशात हा जो धनगर समाज आहे, जी युवा शक्ती आहे, ती जर एकवटली तर ती देशावरच राज्य करेल यात काही शंका नाही. कारण मोठा इतिहास असणारा हा समाज आहे. चंद्रगुप्त मौर्यापासून, अहिल्यादेवी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्यापासून, मल्हारराव होळकरांच्यापासून, कालिदासापासून, कर्नाटकामध्ये असणारे संत कनकदास, संगोळी रायण्णा आणि सध्या या कलियुगातले महान संत आदर्शवत आपल्या सर्वांच्या दैवत सद्गुरू बाळूमामा इथंपर्यंत आपण आलो. तर हे युवा पिढी केवळ एक आदर्श म्हणून जर काम केलं तर धनगर समाजाला भविष्यात फार मोठं चांगलं भविष्य आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. एज्युकेशनच्या शैक्षणिकदृष्ट्या बघितलं तर अनेक कोचिंग क्लासेस आणि त्या प्रवाहाकडे स्पर्धात्मक परीक्षा, कोचिंग क्लासेस आणि ज्या मुलांना, गरीब जी मुलं आहेत त्यांच्या निवासी शाळांच्या माध्यमातून की त्यांना प्रॉपर गायडन्स नसल्यामुळं, मार्गदर्शन नसल्यामुळं ती मुलं योग्य ठिकाणी जाऊन पोचू शकत नाहीत. ब्रिलियंट असतात. आता आमच्याच गावात एक माळाप्पा नावाचा मुलगा होता. तो बी.टेक झाला
नंतर IIT रुड़कीला त्याचं एमटेकला निवड झाली. तो इतका इझी घेतला तो की जणू काय मी खेड्यागावात 10वी पास होऊन 11ला गेलो असं वाटलं ते. पण तो आमच्या निप्पाणी परिसरातून IITला मेरिटवर जाणारा तो पहिला मुलगा होता. त्यालाही माहीत नाही. मग त्याला आम्ही प्रवाहात आणलं, त्याचा सत्कार केला, IIT म्हणजे काय हे समजून दिलं आणि मग निप्पाणीतल्या आमच्या रोटरी क्लब असतील किंवा अन्य लायन्स क्लब असतील या सगळ्या लोकांनी त्या धनगर समाजाच्या पोराचं कौतुक केलं आणि निप्पाणी परिसरातून पहिला IITला फूड टेक्नॉलॉजीला जाणारा मुलगा होता. आणि असे वेगवेगळ्या माध्यमातून परवा IPS झालेली मुलं आपण बघितली. कर्नाटकामध्ये IASला आमची मुलं बघितलं तुम्ही. म्हणजे वेगळ्या माध्यमातून मुलांचं बुद्ध्यान, मुलांचा शैक्षणिक स्तर उंचावलेला आहे. परंतु त्यांना आकार देण्याचं काम हे राजकीय माध्यमातून होणं ही काळाची गरज आहे. राजकीय सत्ता जर असेल तरच त्या मुलांना आपण शेप देऊ शकतो, आकार देऊ शकतो. आणि राजकीय जर सत्ता नसेल तर केवळ गुलामगिरीमध्ये आपण जगत असतो कुठल्या तरी नेत्याच्या नावाखाली. तर ते फार समाजाचं दुर्दैव म्हणावं लागेल. आपण युवा पिढीला शेप देऊ शकणार नाही. आणि युवा पिढी एकत्र जर आली तर सत्ता तुमच्या हातामध्ये आणून दिल्याशिवाय ती युवा पिढी राहणार नाही. परंतु त्यांना प्रॉपर मार्गदर्शन, गाईडलाईन्स, नियोजन हे सगळं आवश्यक आहे. अर्थव्यवस्था करणारे काही लोक आमचे उद्योगस्थ आहेत, काही उद्योगपती आहेत, काहींची चांगली मदत बिहाइंड द कर्टन म्हणजे पडद्या आड राहून मदत करण्याची भावना असते. मग ते शैक्षणिक असतील, आर्थिक असतील आणि इतर बाबतीत असतील. म्हणजे या सगळ्या दृष्टिकोनातून धनगर समाजाला देव, जत्रा, भंडारा आणि पालखी ही जो सांस्कृतिक वसा आहे, सांस्कृतिक वसा जपण्याबरोबर इतकं सांस्कृतिक वसा कुणाकडे नाही, वारसा कुणाकडे नाही. जेवढा धनगर समाजाकडे आहे तेवढा मोठा हे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक आणि पारंपरिक हे जे वारसा आहे तो वारसा इतर कुठल्याही समाजाकडे नाही. तो आम्हाला जतन करत बाकीच्या गोष्टी करणं हे गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने युवा पिढी ओवीच्या माध्यमातून गाणारे लोक रुटीनमध्ये आहेत, ढोलाच्या तालावर गजनृत्य करणारे लोक संस्कृती जपत आहेत. आणि तशा वेगवेगळ्या आता आरेवाडी असेल, अप्पाची वाडीचा हलसिद्धनाथ असेल किंवा हुलजंती माणिंगराया असेल किंवा बिरोबा असेल, वेगवेगळ्या माध्यमातून ही जी देवस्थानं आहेत ती चांगल्या पद्धतीनं जर आपण राखली गेली. आज शिर्डीला जी रक्कम गोळा होती ती आमच्या आरेवाडीला रक्कम गोळा होती. आमचेच लोक भक्तगण, आम्ही बहुजन समाजाचे सगळे लोक आम्ही शिर्डीला जाऊन पैसे देतो, तिरुपतीला जाऊन पैसे देतो. तर राम मंदिर झाले, राम मंदिरला देतो, विठ्ठल मंदिरला जातो. पण सगळीकडे आपण जातो, पण आपली देवस्थानं कशी आहे त्यांची व्यवस्था नाही. जे राजकीय सत्तेचा वापर करून ज्या नेत्याकडे आपण जातो त्या नेत्याकडनं त्या मंदिराची व्यवस्था व्यवस्थित केली, त्याचा सोर्स ऑफ इन्कम वाढवला की जेणेकरून देणगी गोळा करायला लागू नये, जमलेल्या भक्तांच्या पैशातूनच त्याचा विकास होईल. आणि थोडं व्यसनापासून अलिप्त राहून आपला समाज व्यसनापासून अलिप्त राहायला पाहिजे. फार व्यसनाधीन नाही, थोडं व्यसनाधीन असले तर समाजाला मेटाकुटीला आणतात, कर्जबाजारी होतात. आणि तुटपुंजा शेळीपालन असेल, मेंढपाळ व्यवसाय असेल, त्यांना 100% की नाबार्डकडून अनुदान मिळालं पाहिजे. जर मिळालं तर ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून सायंटिफिक मेथडवरती शेळीपालन व्हायला पाहिजे. असं भटकंती जर मेंढरांची राहिली तर त्याचं मांस चांगलं असतं पण वजन घटतं. पण ठाणबंद मेंढीपालन किंवा शेळीपालन असेल त्याला चांगलं खाद्य द्यायला दिलं तर त्याचं वजनही वाढतं. वजन वाढलं की त्याचं उत्पन्नही वाढतं. आणि एकाच ठिकाणी तो स्थिर असेल त्या मुलांचं शिक्षण होतं आणि परिवाराला एका वेगळ्या दिशेनं वाटचाल करायला ती ठाणबंद शेळीपालन किंवा मेंढीपालन ही मदत होते. भटकंती राहिली तर पुढच्या जनरेशनला सुद्धा भटकंतीच करावी लागेल. माझे वडील पावसाळ्यात बिजापूरकडे जात होते म्हटल्यानंतर मुलगा म्हणतोय आता पावसाळा सुरू झाला की मलाही बिजापूरकडे जायला लागेल. तेच शेती 2 एकर असेना, 1 एकर असेना,
अर्धा एकरामध्ये शेड घालून तिथंच राहून ठाणबंद केली तर जास्त उपयुक्त होईल. म्हणजे पारंपरिक व्यवसाय आणि पारंपरिक संस्कृती सांभाळत शिक्षण घेणं आणि त्या अनुषंगाने मुख्य प्रवाहामध्ये येणं हे आज युवकांच्या समोर असलेलं मोठं आव्हान आहे. आणि ते करण्यासाठी राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन त्यांना मार्गदर्शन करणं किंवा कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीनं त्यांना एकत्र आणणं ही काळाची गरज आहे. तरच समाजाचा विकास भाषणं करून होणार नाहीत किंवा वेगवेगळे मोठे मेळावे घेऊन होणार नाहीत, की कन्स्ट्रक्टिव्ह काम तळागाळापर्यंत केल्याशिवाय विकास होणार नाही. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणं ही काळाची गरज आहे. सर, तुम्ही जो कर्नाटक पॅटर्न तयार केला त्या कर्नाटक पॅटर्नची संपूर्ण देशभरामध्ये चर्चा आहे. त्या कर्नाटक पॅटर्नचं स्वरूप काय आहे ते जरा आम्हाला सर्वांना सांगा. आणि त्याचबरोबर ज्या सिद्धरामय्या साहेबांच्या नेतृत्वाविषयी जगभरातल्या सर्वसामान्य लोकांना कुतूहल आहे, जसं महाराष्ट्रातल्या जनतेला देखील कुतूहल आहे, त्यांच्या नेतृत्वाची काय वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील? त्यांच्याकडून काय प्रेरणा घेतली पाहिजे महाराष्ट्रातल्या किंवा अन्य राज्यातल्या लोकांनी? सिद्धरामय्या साहेब हे एका सामान्य कुटुंबातून आलेली व्यक्ती आहे. धनगर समाजाचे कुटुंबात प्रमुख जो असतो, पहिला मुलगा असतो, त्याला देवाला सोडतात. आपल्याकडे इरगार म्हणून सोडतात, पोट तोडून घेतात, आपल्याकडे गजनृत्य करतात. तसं सिद्धरामय्या साहेब मोठा मुलगा असल्याकारणानं त्याला सिद्धरामय्या साहेबांना ढोल वाजवणे, गुरंढोरं चारणे आणि गजनृत्य आपल्याकडे जसं आहे त्या ठिकाणी देवात नृत्य करणे, ह्या सगळ्या गोष्टी आदरणीय सिद्धरामय्या साहेबांना अवगत आहेत. त्या थोड्या म्हणजे अत्यंत खालच्या दर्जातून कष्ट काय आहे ते स्वतः अनुभवलेलं आहे. आणि त्यामुळं त्या लोकांना हे करण्यासाठी इयत्ता 1ली ते 4थी ते शाळेत गेले नाहीत. 1ली ते 4थी डायरेक्ट 5वीला त्यांना एक शिक्षक भेटले आणि ते डायरेक्ट 5वीला त्यांना घालण्यात आलं परमिशन घेऊन. आणि नंतर ते LLB झाले, BSc झाले, LLB झाले, LLM झाले. काही काळ प्राध्यापक म्हणून काम केले, काही काळ वकिली म्हणून काम केले. आणि शिकत असतानासुद्धा स्वतः हाताने भात करायचे आणि आमटी विकत आणायची, अशी अवस्था करून म्हैसूर म्हणजे त्यांचं शिक्षण त्यांचं याच्यावरती फार हे आहे. पहिल्यांदा ते धाडसानं, पैसे नाही, संपत्ती नाही, शेतीवाडी नाही, काही नसतानासुद्धा एक धाडस आणि बुद्धिमत्तेच्या जोरावरती त्यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री म्हणून 2 वेळा विराजमान झाले. याला कारण त्यांच्याकडे असणारे गट्स ज्याला म्हणतो आपण. प्रत्येक वेळा ते म्हणायचे हे तोडे तडता इरबिकू कन्नडमध्ये, म्हणजे शड्डू मारत राहणे. कुणी बी पैलवान येऊ दे पण कायम शड्डू मारत राहायचे. विधानसभेतसुद्धा त्यांनी शड्डू मारले असं. आणि मग कुणालाही घाबरले नाही. आणि पैसे नसतं, फॉर्म भरायला पैसे नव्हते, स्कूटर बंद पडली जात असताना, पेट्रोल भरायला पैसे नाही, तरीसुद्धा दुसऱ्याने पैसे दिले आणि फॉर्म भरला आणि अपक्ष म्हणून पहिल्यांदा निवडून आले. आणि त्याच्यानंतर राजकीय जनता दल, जनता पक्ष याच्यातून मग 2004मध्ये 4 आणि 5मध्ये 2005 साला ते काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसमध्ये आल्याबरोबर त्यांना विरोधी पक्ष नेतेपदी दिले. नंतर मुख्यमंत्री झाले, परत विरोधी पक्ष नेते झाले, परत मुख्यमंत्री झाले आणि स्वेच्छेनं मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन दुसऱ्याला एक कार्यकर्त्याला मुख्यमंत्री केले. DK शिवकुमारसारख्या धडपडणाऱ्या कार्यकर्त्याला त्यांनी मुख्यमंत्रीचा मार्ग रिकामं करून दिला. म्हणजे अद्वितीय अशी बुद्धिमत्ता आहे. संख्यात्मकमध्ये सभागृहामध्ये एकट्याने शिक्षणासंदर्भात प्रश्न विचारला तर 1 तास त्याने कन्नड ग्रामरवरच व्याख्यान दिलं. जे प्राथमिक शिक्षकांनी शिकवलेलं होतं ग्रामर, संधी किती आहेत, समास किती आहेत, व्याकरण काय, व्यंजने किती आहेत, स्वर किती आहेत, याच्यापासून एक पाठच घेतला ते. म्हणजे एक पाठी आपण ज्याला म्हणतो, एकदा वाचल्यानंतर पूर्ण त्यांच्या लक्षात राहतं. कधीही त्यांनी चिठी घेऊन सभागृहामध्ये संख्यात्मक माहिती दिलेली नाही. सर्वात जास्त काळ अर्थसंकल्प कर्नाटकामध्ये त्यांनी मांडला. जवळजवळ 17 वेळा त्यांनी अर्थसंकल्प कर्नाटक राज्याचा मांडलेला आहे. आणि मेंढरं राखणाऱ्याला अर्थसंकल्प कसा मांडता येईल अशी टीकाही झाली. पण मेंढरं राखणार चांगल्या पद्धतीनं अर्थसंकल्प मांडले. एवढ्या गॅरंटी योजना संपूर्ण भारतभर BJP सरकारनं पण जाहीर केलेले आहे, पण कुठेही यशस्वी झालेलं नाही. पण कर्नाटकामध्ये सिद्धरामय्यांनी जाहीर केलेली गॅरंटी योजना
यथावत चांगल्या पद्धतीनं चालेल. 100% यशस्वी झाले. त्याच्यामुळंच गव्हर्नमेंट आलेलं आहे. म्हणजे सिद्धरामय्या साहेबांची खासियत काय, गरीब लोक, आपण भात खायला येत नव्हते त्यांना, अमावस्याला भात मिळणार त्यांच्या घरी, तोपर्यंत भात नसायचा. म्हणजे कुठलाही कर्नाटकातला माणूस एक घासभर भातासाठी उपाशी झोपू नये म्हणून अन्नभाग्य योजना ही त्यांच्या संकल्पनेतून आलेली योजना आहे. अन्नभाग्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला 10 किलो तांदूळ हे फ्री दिले त्यांनी, फ्री, एकही पैसे न घेता कर्नाटकातल्या प्रत्येक माणसाला 10 किलो तांदूळ. त्यामुळं प्रत्येक माणूस व्यवस्थित पोटभर जेवू लागला. आणि आत्ता तर गॅरंटीमध्ये की प्रत्येक महिलेला 2,000 रुपये रेग्युलर येतात. बस फ्री आहे महिलांच्यासाठी. नंतर कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या साहेबांनी एवढ्या योजना केलेत की फॉरेनमध्ये जर बॅकवर्ड SC ST मायनॉरिटी मुलगा फॉरेनमध्ये शिकायला जात असेल तर वर्षाला 20 लाख रुपयाची योजना आहे. OBC मधली मुलं जात असतील तर त्यांना 10-10 लाख रुपयाचं पॅकेज आहे. ज्या मुलाकडं गरीब मुलगा आहे, हुशार आहे म्हटलं तर दिल्ली, चेन्नई, तमिळनाडू कुठं कोचिंगला जाणार असेल तर त्याची सगळी फी ही कर्नाटक सरकार सिद्धरामय्यांच्या काळात भरत होतं. आणि त्या सगळ्या योजना गरीब लोकांना डोळ्यासमोर ठेवून ह्या केल्यामुळं SC ST लोकांना कॉन्ट्रॅक्टमध्ये कधी रिझर्वेशन नव्हतं. यांनी कायदा केला 30% रिझर्वेशन. 10 कोटीचं काम असेल तर 3 कोटीचं काम हे SC STना दिलं पाहिजे. 4% मुसलमानांना, 4 कोटीचं काम मुसलमानांना दिलं पाहिजे. हा कायदा केला ते, परत सांगून सोडले नाहीत, कायदा केला. त्यामुळं SC ST मागासवर्गीय लोक कॉन्ट्रॅक्टर धंद्यात पडले, ते मोठं व्हायला लागले, त्यांना रोजगार मिळायला लागला. त्यांच्यातले लोक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये येऊ लागले. म्हणजे अशा पद्धतीनं कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीनं सर्व मुस्लिम असतील, दलित असतील किंवा OBC असतील, ह्या संपूर्ण आमच्याकडं अहिंद म्हणतात त्याला, अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि दलित असा एक जो समूह आहे, हा समूहाला एकत्र करून त्या संपूर्ण समूहाची मतं जी आहेत ही एकत्रीकरण केलं त्याचं आणि कन्सॉलिडेट केल्यानंतर आज कर्नाटकाचं राज्य हे अहिंद मतावर अवलंबून आहे. या घटकाला बाजूला ठेवून कोण राजकारण करतो म्हटलं तर ते शक्य होणार नाही. आणि हे मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांचा नेता कोण असेल तर ते सिद्धरामय्या म्हणून, त्यांनी अधिकारावर असोत किंवा नसोत, सिद्धरामय्या ही सिद्धरामय्याच, त्यांच्याशी तुलना कोणाचीही करता येणार नाही. म्हणून एकमेव नेता आहे, सामान्यांचा नेता आहे. मुख्यमंत्री पदावर असतानासुद्धा घोंगड्यावर बसली खाली, हातात भाकरी खाली, शर्ट राड झालं तरी मुख्यमंत्री असतानाच असतं. आणि आजही तीच अवस्था आहे. आजपर्यंत त्यांना स्वतःचं घर नाही. आता घर म्हैसूरला मुलग्यानं घर बांधायला लागलं, त्यांचं घर नाही, स्वतःची गाडी नाही. 2 वेळा मुख्यमंत्री होऊनसुद्धा, 2 वेळा उपमुख्यमंत्री, 2 वेळा मुख्यमंत्री होऊनसुद्धा स्वतःची गाडी नाही, दुसऱ्यांच्या गाडीतच फिरायचं. त्यांचा मुलगा एक ॲक्सिडेंटमध्ये वारला दुर्दैवानं, राकेश म्हणून. हा डॉक्टर आहे मुलगा, हा CETमध्ये 2nd रँक होता याचा. आता जो मंत्री झाला की नाही, कर्नाटक CETला 2nd रँक, मेरिटमध्ये तो मुलगा मेडिकल कॉलेजला, गव्हर्नमेंट मेडिकल ॲडमिशन मिळालं. MD मेरिटमध्ये मिळालं. बेळगावला होती 3 वर्ष, तर आम्हाला कोणाला माहीत नव्हतं. आयुष्यात तिने कधी आमचे वडील मुख्यमंत्री आहेत, मंत्री आहेत म्हणून गाडीतून फिरले, सिटी बसनं जायचं. त्यांच्या पत्नी बसनं जातात देवाला कुठं जायचं असलं. कधी माझा नवरा मुख्यमंत्री आहे म्हणून कधी मिळवून घेत. जे कुटुंब वात्सल्य जे आहे, आजही गावाकडे गेले तर भावांच्या घरी जेवतात. ते कोण मोठा श्रीमंत माणूस आहे त्यांच्या घरी जाते, त्या भावाच्या घरी असं खाली बसून त्यांच्यावर गप्पा मारून जेवून आणि येतात. म्हणजे एवढा म्हणजे डाऊन टू अर्थ नेता. नेत्याची उंची जरी वाढली तर ते डाऊन टू अर्थ जसं असायला पाहिजे, त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सिद्धरामय्या म्हणावं लागेल. हे सांगण्यासारखं खूप आहे. त्यांच्यावरती अनेक पुस्तकं लिहिली गेलेली आहेत कन्नडमध्ये. त्यांचा इतिहासच वाचत असला तर ते मराठीत ट्रान्सलेट करावं लागेल सर. मी अनेक ठिकाणी ते माझ्या भाषणात पण सांगितलेलं आहे. या जे तुम्ही माहिती सांगताय ही माहिती महाराष्ट्रातल्या समाज बांधवांच्यासाठी
खूप प्रेरणादायी आहे. त्यांच्यासाठी ती गरजेची आहे. Yes. त्यांच्या संदर्भातलं सगळं साहित्य त्यांना वाचायचं आहे, पण ते मराठीमध्ये उपलब्ध नाही आहे. उपलब्ध तुम्ही करण्याचा पुढाकार प्रयत्न घ्या. करू आपण. निश्चितपणे सर. आज इतकं एवढं बस आहे. नाही, आणखीन 2 शेवटचे महत्त्वाचे प्रश्न आहे सर. आम्हाला ऐकायचं आहे. हां. तुम्ही बोलत राहा, मी ऐकत राहावं, अशी आमची भावना आहे. डी.के. शिवकुमार सर आणि सिद्धरामय्या साहेब यांची राजकीय मैत्री जी आहे ती राजकीय मैत्री आदर्श मैत्री म्हणून आज देशभरामध्ये ओळखली जाते. काय सांगाल डी.के. शिवकुमार एक विद्यार्थी नेता म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झालेली आहे. एक बलाढ्य असं दक्षिण कर्नाटकामध्ये वक्कलिग समाज जे आहे तो बलाढ्य मोठा आहे. वक्कलिग दक्षिण भारतात कर्नाटकामध्ये धनगर आणि वक्कलिग समाजामध्येच लढत होत असते. उत्तर कर्नाटकला आला तर लिंगायत आणि धनगरमध्येच लढत होत असते. असं असताना वक्कलिग लोकांनी सुद्धा सिद्धरामय्यांच्यावर प्रेम केले की या वक्कलिग समाजातल्या एका नेत्याला आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असताना सत्ता आलेली आहे, त्यांची इच्छा असणार आणि त्यामुळं त्यांना दोस्ती आहे त्यांची. कर्नाटक राज्यामध्ये मुख्यमंत्री हा अहिंद घटकांना बरोबर घेऊन जाणारा असेल तर त्याला माझं सहकार्य आहे असं म्हणून सांगितले. ज्या दिवशी हे प्रिन्सिपल त्याच्याकडून दुर्लक्षित होईल त्यावेळेला मी तुमच्याबरोबर नाही होऊ जाईल. म्हणजे हे दलित मागासवर्गीय अल्पसंख्याक यांच्या ज्या योजना आहेत त्या योजना चालू राहायला पाहिजेत. योजना त्यांच्याकडे कायमचं लक्ष असलं पाहिजे आणि शेवटच्या घटकापर्यंतसुद्धा योजनाचा लाभ व्हायला पाहिजे. दोस्ती शिवकुमार आणि सिद्धरामय्या साहेब यांची विकासात्मक दृष्टिकोनातून, राजकीय दृष्टिकोनातून किंवा कर्नाटक राज्याला एक विकसनशील राज्य म्हणून देशामध्ये पुढे नेण्यासाठी हे दोघांनी एकमेकाच्या हातात हात घालून ते काम करायला लागले. जात आणि धर्म आणि भाषा याचे पलीकडे जाऊन ते दोघं एकत्र येऊन सर्व समाजासाठी. एक शेवटचा प्रश्न तो आरक्षणासंदर्भातला सर. देशभरातल्या समाज बांधवांची जी चळवळ सुरू आहे, धनगरांना एस.टीचं आरक्षण जे आहे ते मिळायला पाहिजे. कर्नाटकात आपला समाज कोणत्या प्रवर्गात आहे आणि आपली जी प्रमुख मागणी आहे ती कर्नाटकात आता आमच्याकडं बॅकवर्ड कमिशन्स असे आहेत. आमच्याकडं मागासवर्गीय आयोग, द परमनंट बॅकवर्ड कास्ट कमिशन, महाराष्ट्रातही आहे, पुण्याला आहे ऑफिस. बरोबर. पण त्याच्यावरती सगळं इतर मागासवर्गीय असल्यामुळं न्याय मिळाला नाही. आमच्यात मागासवर्गीय आयोग आहे. त्या आयोगामार्फत कॅटेगरी मोस्ट बॅकवर्ड कॅटेगरी 1, कॅटेगरी 2A अशा प्रकारे ते कर्नाटकात 2A कॅटेगरीमध्ये हे धनगर समाज येतो आणि 15% आरक्षण त्याला आहे. आणि त्या आरक्षणातून आम्हाला जास्त प्रमाणात सवलती मिळतात. त्याचबरोबर 4 जिल्ह्यामध्ये बीदर, गुलबर्गा, यादगिरी आणि कोडगू जिल्ह्यामध्ये हे काडकुर्वा म्हणजे जंगली धनगर म्हणून त्यांना एस.टीमधलं आरक्षण या जिल्ह्यामध्ये, कुरुग डिस्ट्रिक्टमध्ये जेनुकुर्बा म्हणून म्हणजे मध गोळा करणारे धनगर यांना एस.टीमध्ये सर्टिफिकेट मिळतं. या 4 जिल्ह्यामध्ये ते संपूर्ण समाजाला एस.टीचं आरक्षण मिळावं म्हणून कर्नाटक गव्हर्नमेंटनं ते एन्थ्रोपॉलॉजी सर्वे करून, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, मानववंशशास्त्र. मानववंशशास्त्र सर्वे करून कर्नाटक गव्हर्नमेंटनं सिद्धरामय्या साहेबांच्या कॅबिनेटनं ते केंद्राला शिफारस केलेली आहे की धनगर समाजाला एस.टीमध्ये घाला. आता ते केंद्रस्थानी BJP केंद्रातलं सरकारकडे ती पडून आहे. तिथले लोक आता काय करतील ते त्याच्याकडे. महाराष्ट्रामध्ये पण ही चळवळ जोर धरते आहे, पण त्याच्यामध्ये सुसूत्रता नाही आहे. एकाचं तोंड या दिशेला, दुसऱ्याचं तोंड त्या दिशेला. हा प्रश्न असा आहे की उत्तर भारतामध्ये काही राज्यामध्ये धनगर समाज एस.सीमध्ये आहे, काही राज्यामध्ये धनगर समाज एस.टीमध्ये आहे, काही भागामध्ये भागशः एस.टीमध्ये आहे. आता मराठा समाज एस.सीमध्ये असं तुम्हाला वाटेल काय? पण आमच्याकडे दक्षिण कन्नड जिल्ह्यामध्ये मराठा समाज एस.सीमध्ये आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रांतात त्या ह्याच्यावर. पूर्वीचा तुमचा छोटा नागपूर जो आहे, छोटा नागपूरमधलाच भाग बीदर, गुलबर्गा आणि हे भालकी येते. त्यामुळं तो ओरान्स
किंवा डोंगर दर्यामध्ये राहणारे जे लोक आहेत ते ओरान, ओरान म्हणजेच धनगर, धनगर म्हणजेच कुर्बा, असं त्याचं समीकरण झालेलं आहे. आणि सर्वात जास्त नुकसान कोणाचं झालं आहे कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये? पूर्वीचा जो मुंबई इलाका होता, मुंबई पासून आमचा गदगपर्यंत हा मुंबई इलाका होता. ह्या मुंबई इलाक्यामध्ये राहणारे धनगरांचं अतिव नुकसान झालं की नाधड यांना आरक्षण मिळालं, नाधड शैक्षणिक सुविधा मिळाल्या. आणि या पट्ट्यामध्ये पूर्वीचा मुंबई इलाका जो आहे याच्यामध्ये मॅक्झिमम म्हणजे 80% जास्त धनगर लोक हा मेंढपाळ व्यवसाय करणारे. त्यामुळं हा पारंपरिक व्यवसाय करत असताना त्यांचं शिक्षणाकडचा ओढ लागली नाही आणि तो व्यवसायाभिमुख धनगर समाज चालला, म्हणून आज तागायत विकासापासून वंचित राहिला. ह्याला मूळ कारण म्हणजे पारंपरिक व्यवसाय आणि त्याच्याकडे राजकीय कार्यकर्त्यांनी केलेली दुर्लक्ष, हे मेन कारण आहे. आणि त्यासाठी आता हे त्यात बदल व्हायला पाहिजे, कारण कुणी येऊन आमच्यात बदल घडवेल असं नाही, आम्हीच त्याला तयार व्हायला पाहिजे आणि बदल घडवला पाहिजे. कर्नाटक महाराष्ट्रातल्या सगळ्या भारतात सर्वात जास्त धनगर समाज असणारा राज्य म्हणजे महाराष्ट्र, त्याच्या खालोखाल कर्नाटक आहे. पण कंपॅरेटिव्ह आपण केलं स्टडी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये आमदारांची संख्या, मंत्र्यांची संख्या, खासदारांची संख्या ही अधिक आहे. कर्नाटकमध्ये प्रत्येक क्षेत्रात युनिव्हर्सिटी व्हाईस चान्सलर असेल, लोकसेवा आयोगाचं सदस्य असेल, हायकोर्ट जज असेल किंवा विविध याच्यामध्ये महामंडळं असतील की आमच्यात राज्यामध्ये जास्त आहे. तेवढा अवेअरनेस हे महाराष्ट्रात अजून झालेलं नाही. प्रत्येकाचा वेगळा मनसुबा असल्याकारणानं सगळे लोक एकत्र, नेते मंडळी एकत्र येऊन एकसंघ व्हायला पाहिजे. कारण काय, RPIचं उदाहरण देतो तुम्हाला. रामदास आठवले कायम केंद्रात मंत्री का? रामदास आठवलेंची चळवळ कुठं आहे? रामदास आठवले RPIचे नेते, फक्त त्यांचा एक आदेश गेला तर प्रत्येक गावात त्यांचे 100 कार्यकर्ते तरी असतातच. आणि त्याच्या नावावर RPIचा अध्यक्ष म्हणून रामदास आठवले, काँग्रेस असो BJP असो, ज्यांना पाठिंबा देतात, कुठलेही सरकार असले तर त्यांना राज्यसभेवर निवडून देतं, केंद्रात मंत्री करतं. असा एक तरी धनगरांचा नेता आहे का? अगदी महादेव जानकर वास्तविक तसा व्यापक असं व्हायला पाहिजे होते, पण तो महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहील. त्याने झेप घेतली होती वेगवेगळ्या राज्यामध्ये, पण त्याच्यात कंटिन्युटी झाला. आणि वैयक्तिक इंडिव्हिज्युअल वाढायचं म्हणजे त्याला छाटणारे खूप लोक असतात अगदी, पण छाटणारे छाटतात म्हणून आपण थांबून चालणार नाही. आपण उडायलाच पाहिजे, कारण फिनिक्स पक्षासारखं जाळून राख जरी झाली तरी उडणं कधी सोडलं नाही. अख्ख्या या भूमंडळाला मी सांगेन की माझं उडणं कधी थांबवणार नाही. म्हणून ते राखेतून उडला तरी सुद्धा आतून जगला आणि यशस्वी झाला. तसं अजूनही वेळ गेलेली नाही, कारण शिवाजीराव बापू शेंडगे मंत्री झाल्यानंतर त्याच्या आधी आपले सांगलीचे टीके शेंडगे, नंतर कोल्हापूरच्या हजारे गुरुजी अशी नावं घेता येईल. अगदी बापूंचं संघटनेनंतर प्रकाश शेंडगे जतचे आमदार झाले, पण कंटिन्युटी झाली नाही, की एखाद्या पक्षात राहिले नाही. नंतर रमेश राष्ट्रवादीतनं MLC झाले, पण समाजाशी नाळ जोडली नाही. म्हणजे सत्ता मिळाल्यानंतर समाजाशी नाळ जोडली पाहिजे. गोपीचंद पडळकर काही नसताना धडाडी, केवळ त्याच्या स्वभावामुळं तो आमदार झाला. गोपीचंद पडळकरला कोणाचा पाठिंबा नाही. एवढा मोठा माझा समाज आहे, समाजाचा मला पाठिंबा आहे आणि मी समाजासाठी आहे, म्हणून त्याने आपली मुवमेंट चालू केली. आणि मुवमेंट चालू करत असताना की मोठ्या दिग्गजांच्या विरोधात त्याची मुवमेंट असायची. मग तो मंत्री कोण आहे काय तिने बघितलेलं नाही. म्हणजे त्याचं गोपीचंद पडळकरचं स्तुती करतो असं नाही, की त्याच्याकडे जे स्पेशल कॅरेक्टर आहे पुढं जाण्याचं किंवा धाडसानं पुढं जाण्याचं, ते दुसऱ्या नेत्यांच्याकडं तितकं नाही असं. कारण आणि गोपीचंदला सुद्धा आमची विनंती आहे
तुझ्याकडं ही सकारात्मक जी ताकद आहे समाजाला एकवटण्याची किंवा इतर मागासवर्गीय लोकांना एकवट करण्याची जी ताकद आहे ती एका विशिष्ट ट्रॅकमध्ये आणून त्याच्या अनुषंगाने तू पुढं जावं, तो याच्यापेक्षा मोठा. धन्यवाद सर. आपल्या अत्यंत व्यस्त अशा वेळापत्रकातून सरांनी आपल्यासाठी वेळ काढला, आपल्या विनंतीला मान दिला आणि आपल्याशी विविध विषयावरती सरांनी चर्चा केली. अर्थातच माझ्यासहित महाराष्ट्रातल्या अनेकांचे ते मार्गदर्शक आहेत, प्रेरणास्रोत आहेत. त्याचबरोबर सिद्धरामय्या साहेबांचे सेनापती म्हणून त्यांची संपूर्ण कर्नाटकाला, महाराष्ट्राला ओळख आहे. त्यांच्यासाठी लागणारी सपोर्टिव्ह सिस्टीम आदरणीय चंगळे सरांनी या ठिकाणी उभा केली, आपल्या सर्वांना माहीत आहे. चंगळे सरांचे विचार हे आपल्या सर्वांच्यासाठी प्रेरणादायी आहेत. अनेकदा ते वेगवेगळ्या व्याख्यानांच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये येत असतात. माझी देखील तुम्हा सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की आपण देखील आपल्या भागात सरांना जरूर या ठिकाणी निमंत्रित करावं आणि त्यांचे विचार ऐकावेत. आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा सरांचे ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय मल्हार.